बोला बोला काय. रावसाहेब, आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. हे दुसरं अधिवेशन आहे की राज्याला विरोधी पक्षनेता नाही, राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह. याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे. शिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता, पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी यांना तर आज ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेत, पण त्यांना लोकसभेतूनच कायम ते बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू आहे. मी विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गानं सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री व्हायचं, मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत जे विरोधी पक्षनेत्याला स्थान आहे विधिमंडळात तेवढं टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणारा एक कृत्य आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल. या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे. विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव देऊन एक कालखंड लोटला. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलेलं आहे, पण भास्कर जाधव नको. हे तुम्ही कोण ठरवणार? विधान परिषदेमध्ये काही निर्णय झालेले आहेत, तिथेही त्या पद्धतीनं विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात. हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचीपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. काळ्या कुट्टशाही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक प्रामुख्याने या अधिवेशन गाजवतील? विरोधी पक्षनेत्याचाच विषय आहे. या प्रकरणामध्ये 1 वर्ष झालं विरोधी पक्षानं पत्र दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी नियमांकडे बोट दाखवला जाते. मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार आहे, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईन, माझ्या अभ्यासानुसार ज्या माहितीनुसार मी निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरती व्यक्ती बसलेली आहे आणि त्या व्यक्तीचं जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागतायत याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात. तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहे आणि त्याच लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय मी पाहीन. तुम्ही कोण? तुम्ही आज हात उद्या नाही, पण या परंपरा तुम्ही तोडताय. हां, आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय. हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं